वरती वायर आहे ते वायर आहे.
हॅलो चिक हॅलो हॅलो तर थोडा इको आहे ना हॅलो 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 चेक थोडं शार्प हॅलो थोडा इको कमी कर थोडासा कमी कर हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो आवाज येतो ना सर्वांना हा बस पुष्कळ झालं कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कलगी तुला नियमाप्रमाणे मुलांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचा पास घेऊन यायचा आहे आणि त्यांच्या प्रश्नाची प्रत घेऊन यायची आहे आणि माझा सुद्धा पास चेक करायचा आहे आणि माझ्या सुद्धा प्रश्नाची प्रत व तुम्ही घेऊन जायचे हॅलो हॅलो जी हॅलो बघा इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो म्हणून म्हणायचं काय बघा नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी घुसाले तिथे तू असावे तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पाहावे जिथे
रसिक राजा म्हणजे आम्हा शाहिरांची खरं जान आहे. कारण रसिक राजा नसेल तर आम्ही शाहिरांना काहीच अर्थ नाही. म्हणून दोन शब्द या रसिक राजासाठी बोलतोय. म्हणून म्हणायचे काय बघा. नतमस्तक मी होतो या रसिकांसमोर, तुमच्या चरणावर मी ठेवीतो कर. तुमच्या सेवेसाठी मी आहे हजर. तुमचा आशीर्वाद असो शिवावर. तुम्ही माय बाप माझे शिल्पकार. तुमच्यामुळे आज मी करणार. नमतो मी चरणावर तुमचा शाहीर समीर. श्री भैरवनाथ केदारनाथ महाराज आणि आई गावगाई देवी त्याच्या ग्रामदेवत त्यांना मानाचा मुजरा करू. महाराष्ट्राचे
मंडळाचे आयोजक हनुमाननगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर भटवाडी या मंडळाचे शतशः आभार. कारण या मंडळाने आम्हाला सलग दुसरी संधी दिली आमची कला सादर करण्याची. हॅलो 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 ठीक. हॅलो हॅलो थोडं इको द्या. हॅलो 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 ठीक हॅलो हॅलो. बघा रसिक हो, या मंडळाचे सर्व सभासद या सभासदांना व इथे जमलेल्या सर्व रसिकांना शाहिदी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमास जे मला संगीतकार लाभलेले आहेत माझे मुलगी पट्टे अभिषेकदा मांडवकर आणि परशुराम दादा. आमचे कीबोर्ड मास्टर आहेत माझा भाचा यश शिंदे आणि आदर्शस्तंभ यांनी मला या कलगीतुऱ्यातली जी साथ दिली. माझे मोठे बंधू माझ्या आदर्शस्तंभ बाबूदादा म्हणजे महेंद्रजी फटकारे. तसेच मला पहिला साधत आहे आमचे चॉकलेट बॉय स्वप्नील दादा गुरव बंद करून चालू कर. आणि आमचे बेंजो मास्टर यांनी मला गाणं गायचं कसं शिकवलं ते आमचे अजय दादा धनावडे त्यांना सुद्धा शाहिदी मारायचा होता. आणि हा माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते आपले साऊंड दादा निशांत दादा तुम्हाला सुद्धा शाहिदी मारायचा होता. सुंदर साऊंड आहे तुमचा. आणि रसिक हो, आज जी ही शाखा नसते जवळजवळ या वर्षी आमच्या शाखेला माझ्या गावची शाखा म्हणजे स्वतः शाखा आहे 18 वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या शाखेला. एकदा जोरदार आहे होणारी शाखेसाठी. या कार्यक्रमास आमच्या घरातील उपस्थित शाहीर राजेश बुवांचे राजेश बुवांचे शिष्य वेदांची जाधव आलेले आहेत. मला वेळोवेळी साथ देणारे आमचे अविनाश दादा नाचरे या गर्दीत उपस्थित आहेत. तसेच रोशनदादा दळवी नयनदादा विचारे आमचे छोटे बंधू सुरेशदादा खपाटे आमचे पत्रकार ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझी प्रत्येक बारीशी सोडत नाही शिबे दादा राजेश शिबे यांना शाहिदी मानाचा मुलगा. तसं आमचे शाहीर मितेश दादा जोशी यांना सुद्धा शाहिदी मानाचा मुलगा. माझा मित्र चेतन पडे या कार्यक्रमास उपस्थित आहे आवर्जून निगावरून आले त्यांना सुद्धा शाहिदी मानाचा मुलगा. आमच्या खेड तालुक्यातील तिसे गावचे ग्रामस्थ पवन बाबा मोहने यांना सुद्धा शाहिदी मानाचा मुलगा. बघा रसिक हो, कार्यक्रम आपण कोणी एक व्यक्ती पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तसे तुरवले बुवांचे संगीतकार आहेत सतीदादा साळवी बाबूदादा पटकरे नितेश लोखंडे या सर्व संगीतकारांना शाहिदी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बघा रसिक हो, आता तसेच उपस्थित युट्यूबर्स आमचे अनिल मामा आलेले आहेत. दादा शाहिदी मानाचा मुलगा तुम्हाला अनिल दादा कांबळे धन्यवाद. तसेच आता बघा आता सर्वांना शाहिदी मानाचा मुलगा करून झालेला आहे. झालाय का नाही? मग आता राहिला कोण? ओ नामे बुवा तुम्हाला सुद्धा शाहिदी मानाचा मुलगा. बघा बुवा माझे चांगला मित्र आहे पण बुवांची आज गळी नाही. हा बुवा आपली दोस्ती मित्र आज दोस्ती नाही आज आपली कुस्ती आहे बुवा. बघा बारीक करणार सकाळच्या कोंबड्या आरामरी चालेल. आज आपल्याला जागरणच करायचं आहे. उद्या रविवार आहे सुट्टी आहे का सगळ्यांना. तुमचा आवाज आता मजा बारीक करायला मला. बघा आज या हनुमाननगर मध्ये महाशिवरात्री निमित्त बारी ठेवलेली आहे. आज तुम्हाला शंकर पार्वतीचं भांडण बघायला मिळेल. शंकर पार्वती राग आणि तांडव बघायला मिळेल आणि शंकर पार्वती प्रेम सुद्धा बघायला मिळेल. म्हणून आधी स्तवन गावले आपण नंतर मग
हळूहळू गुरुवांकडे येऊया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूल चक्रवार वाचा आणि गमो पंत अनंत या राघवा. महाराष्ट्राचा राजा माझा जिगरबाज होता. शेर काय होता बघा, या महाराष्ट्राचा राजा माझा जिगरबाज होता. आया बहिणीचे रक्षण तो करीत होता. आया बहिणीचे रक्षण तो करत होता. आणि असा महाराष्ट्राचा राजा माझा शिवराय होता. आई माझी माता वडील माझे पिता. आई माझी माता वडील माझे पिता. धन्य वाटे मला त्यांचे गुण गाता. धन्य वाटले मला त्यांचे गुण गाता. मस्तक ठेवतो चरणावर तुझं नमितो मी आता. आता रसिक हो, आजची सवय मुद्दामहून आदिमाया आपली आई पार्वती म्हणजे जेवढ्या इथे स्त्रिया उपस्थित आहेत, जेवढी छोटी मुलं उपस्थित आहेत, वाढ वडील इथे उपस्थित आहेत, त्यांना सर्वांना समर्पण करतोय. कारण ही स्तवन आपल्या आईची आहे. कारण देव सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आई आणि वडील यांची निर्मिती केली. कारण आई वडिलांशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे. बरोबर आहे का? म्हणून इथे जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना विनंती आहे की चुकूनही कोणी आपल्या आईला आपल्या वडिलांना उलट बोलू नका. कारण आई वडिलांचं अस्तित्व हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि बघा, बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही. बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही. सगळं मिळतं जगात, पण आई बाबा पूर्ण मिळत नाही. बघा, म्हणून आई बाबांवरती स्तवन गातोय. म्हणून म्हणायचं काय बघा, आई बाबांसारखे दैवत या जगतात नाही.
स्मरू या रणात आई वडिलांना स्मरू छाया
म्हणून म्हणायचं काय बघा, एक वेळ करू नका देवाची पूजा, एकदा आई वडिलांच्या कुशीत एकदा आई वडिलांच्या कुशीत जा, एकदा आई वडिलांच्या कुशीत जा, कुशीत जा, त्यांच्या कुशीत जा, कुशीत जा, त्यांच्या कुशीत जा, आहे ते खरे कल्पना यारनाथ सभारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू. आई बाबा सारखे दैवत जगतात नाही, धन्य ते थोर माझे विठुर रखुमाई, धन्य ते थोर माझे विठुर रखुमाई, धन्य ते थोर माझे विठुर रखुमाई. उपकार नका विसरू यारनाथ सभारनाथ आई वडिलांना स्मरू, आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू, यारनाथ आई वडिलांना स्मरू. यारनाथ सभारनाथ आई वडिलांना स्मरू. ओ श्री गणपती गजानन महाराव देवी मातेल बजरंग बली सनलाल घराण्याचा शक्ती शिवशाही विठोबा संधी छत्रपती शिवाजी महाराज हनुमान नाच मंडळ चिंचकर मेटकरवाडीचा गणपती बाप्पा. बक्षीस आलेलं आहे. सर्वात मोठी कलगीधुरा शाहीद पुरस्कार प्राप्त पुरस्कर्ते 2025 शक्तिवती शाहीद शरद कदम संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसंच शाहीद संदीप मोरे बुवा यांचे शिष्य कवी गीतकार संतोष सत्पाल गाव कोतवा कोल्हापूर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचा आभारी आहोत. बघा रसिको, आज 2 दिवस झाले 12वीच्या परीक्षा चालू आहेत. आमची बहुतेक मुलं 10वी 12वीची आहेत. थोडीफार परीक्षा आहे म्हणून काही मुलं आलेली नाहीये. पण हा जो काही साथ सजलेला आहे
तो तुम्ही गोड मानून घ्या. कारण ही छोटी 2 मुलं आहेत ना 5 वर्षाचे, म्हणजे दादाचा मुलगा आहे. हा प्रत्येक बारीमध्ये नाचतो, पण आज प्रथमच माझा मुलगा या बारीमध्ये नाचत आहे. या दोघांसाठी, या माझ्या संपूर्ण साध्यासाठी एका दोघा काय म्हणतो. धन्यवाद. बघा रसिक हो, स्तवन झालेलं आहे. आता गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी बुवा लक्ष असू द्या. बुवांची एक घाणेरडी सवय की बुवा गाण्यामध्ये पण चुका काढतात. आता गणाना काय आपण बोलायचं, गण तो गण असतो. बुवा ह्या तुमच्या घाणेरडी सवयी आहेत ना, त्या तुम्ही घरी ठेवून या. बुवा तुम्ही इथं आणायचं नाही. हा, आणि प्रत्येक बारीमध्ये बुवा एकदम वरचढ आहे बघा, वरचढ. पण बुवा आहेत कुठं, एकदाच खाली या नो बुवा. हा, बुवांना माहिती आहे. बुवांच्या मी माझ्या जवळजवळ या 2 वर्षामध्ये ही मला वाटतं आमच्या दोघांची 8वी का 9वी बारी असेल बुवांची नि माझी. बुवांना माहिती आहे सव्वीस बुवा इसका कसा असतो तो. गेल्या वर्षीच बुवांना एकदा कुष्ठरोग दिलेला ह्याच ठिकाणी, तुम्हाला माहिती असेलच. आणि अजून सुद्धा बुवांच्या नि आमच्या बाऱ्या या पुढे सुद्धा होणार आहेत. महाशिवरात्री आहे आणि शिवजयंतीला सुद्धा बुवांचा माझा सामना कदाचित होणार आहे. हा, पण बुवा गणाची कटिंग देऊ नका. बुवा गणाची आळवणी द्या. बुवा देणार त्यात काय वाट नाही. बुवा नामोदे शाहीर आहेत. असं हो, गणपतीचा सण म्हटला किंवा गणपती म्हटलं तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्य येतं. कारण गणपती विद्येची देवता आपण म्हणतो. बुवा जास्त काय करायचं तुम्हाला बोलत नाही, म्हणून शेर काय गातोय बघा. बेटीची तुझ्या मज लागली आस, बेटीची तुझ्या मज लागली आस, जवळ आहे समाजा हे श्रीगणा, जवळ आहे समाजा याचा होतो या भास. साऱ्या देवांमध्ये, या 33 कोटी देवांमध्ये हे गणेशा, या साऱ्या देवांमध्ये तू आहेस खास. आणि साऱ्या भक्तजनांचा गणराया तू आहेस श्वास. गण व्यवस्थित ऐकून घ्या आणि गणाची आळवणी द्या. म्हणून म्हणा नाही बघा, जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, हुआ दिन नहीं गुजरता, रात नहीं कटती, नहीं लगता दिल तेरे बिना, नहीं लगता दिल तेरे बिना. हॅलो हॅलो चिक हॅलो म्हणून म्हणायचं काय बघा. आरंभी आधी गणेशा प्रथम तुझला मान, 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ तुझे स्थान. आज आळवितो मी तुला आदि मायेच्या गणा, तारण्या यावे तू भक्त जना. आज आळवितो मी तुला आदि मायेच्या गणा, तारण्या यावे तू या भक्त जना.
सदोरे दाता आले सदोरे दाता स्वीकारावी माझी वंदना गौरीच्या गणनाचा गौरीच्या गणनाचा गौरीच्या गणनाचा गौरीच्या गणनाचा तुझ्या नामाचा बसून घ्या आणि बसून घ्या त्याचा असाच साऊंड हलवू नका बघा श्रवण आणि गण झालेला आहे आता मुख्य विषय म्हणजे गवळणीचा नाही काय हॅलो बघा या कार्यक्रमास आमचे मोठे बंधू योगीदादा मिळकर उपस्थित आहेत त्यांना शाही मानाचा मुलगा आणि या गर्दीमध्ये कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया कोणी राग मानू नये कारण हा कार्यक्रम आहे सर्वांना सांभाळून कार्यक्रम करायला लागतो म्हणून बघा बुवा जरा कुठं असेल तिथे त्याला बाहेर या बुवा हा नाही तर बुवांचं नेहमीच आहे स्वामी बुवाची गवळण काय मला ऐकायला आली नाही बरोबर हे बुवांचं नेहमीच आहे पण बुवा आजची गवळण जरा खट्याळच आहे बुवा हा पण खट्याळ म्हणजे बुवा इथे माझ्या आईबाईंनी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत त्यांचा मान ठेवूनच बुवा गवळण गाणार पण तुम्हाला चांगलीच लागणार हा त्यातून बुवा तुम्ही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यातून तुम्ही ठरवा हे बुवा एकच विषय काढून करतात
राधेची हंडी, हा तेवढंच त्यांना माहिती आहे बुवाना. बाकी काय नाही, चोऱ्याला बुवा सगळं असं फक्त राधेच्या हंडीवर आलं. हा पण त्या हंडीपर्यंत या गाण्याचा हात पोटात टाकायला सांगा तुम्ही. एका वेळी कशा 7 हंडी असतात माझ्या, आणि 8व्या हंडीला हा हात टाकायला जातो. हात पोचत काय? अरे बाबा, छोटं मुलगा बाळ नाचायला आलंय. धन्यवाद. आमच्या मुलांची कमी जाईल, अजून एक बर्थडे हा. पण आजची गवत तुम्हाला अशी लागल. सकाळी उठून परसा कर या समीर मोशी आठवण करायला तुम्ही. कितीही गवळणी द्या बुवाना, कितीही गवळणी द्या, प्रेमाच्या द्या, असल्या भरपूर बुवाला शक्कलगी प्रेमाच्या गवळणी दिलेल्या आहेत. पण बुवा म्हणतात जल्ला समीर बुवा चावटच गातो. पण बुवा आज या घाटकोपरमध्ये, या हनुमान नगरमध्ये बुवा तुमची आज चांगली खोल म्हणणार आहे मी. हा तुमचा काही स्वाभिमान का अभिमान असेल ना, तो वागवा देवा बुवा. हा इथं चालायचं नाही. गवळ समाधीचा प्रेमाची, नाहीतर आल्या अंगावर निघ्या शिंगावर, असं चालायचं नाही बुवा. हा पहिल्या बारीमध्ये बुवा मी जास्त काय बोलणार नाही, पण बुवा पहिल्या बारीमध्ये बोललं तर समीर बुवा दुसरी बारी कसा करतो या बुवांना माहिती आहे. समीर बुवाचा अनुभव चांगलाच बुवांना आलेला आहे. बुवा तुम्हाला या घाटकोपरमधून नाही सोडून सोडला ना बुवा, तो नावाला शाहीर समजत नाही. ए किसना, अरे वाईट दिसना कुठे आहेत, कुठे बुवा काय माहिती. हा असतील माग, आता बुवानी बाहेर काढली नसेल. होईनी पेन हा समीर बुवा काय घरून जातात ते बियाला काढली नसेल. मग अशी बोलल्याप्रमाणे बुवा शंकर आहेत, मी आदिशक्ती आहे. पण या शंकराला ही पार्वती आज कशी भारी पडते बघा बुवा. माझी गवळणीतून काय म्हणायचंय बघा व्यवस्थित बुवा. गवळण ऐका, गवळणीची जमली तर बुवा तुम्ही कटिंग द्या. मी म्हणत नाही तुम्ही गवळणीची कटिंग दिलीच पाहिजे, पण शब्दाला शब्द भागाला भाग हे दिलंच पाहिजे, तरच तो शाहीर शोधतो. आता शाहीर म्हणण्याच्या लायकीचा नसतो. म्हणून शेर काय गातो बघा, लक्षात असू द्या. किती सांगावे याला हा ऐकत नाही. बघा बुवा, तुमच्या कानात पाखरू बिकरू मुतला नसल. हा आज काय पाखरा पण नाही तिकडं, हा आणि थंडी पण नाही एवढी. म्हणून जरा वायसूच्या कानात तेल टाका, त्या बाजूच्या काकी करून घ्या वायसूच्या तेल कोबरेल. हा आणि गवळण व्यवस्थित ऐका. किती सांगावे याला हा ऐकत नाही. आमचे दही दूध हा चोरून खाई. अहो रस्ता अडवण्याची याला झाली हो घाई. आणि मग याला देन तंगड मोडल्यावर एका ना, अरे आठवेल तुला तुझीच आई. हा बघा बुवा, शक्यतो बुवाला पण चांगली सवय, माझी पण चांगली सवय आहे. या कलगीपुरामध्ये आम्ही स्वतःचा परिवार कधीच आणत नाही. आम्ही इतर बुवांसारखे नालायक बुवा नाही. हा काय एवढं परिवार जातात ना, अक्षरशः आपल्या घरातली लोक इथं बसलेली असतात, त्यांच्या समोर जर आपण अपशब्द बोललो, पण बुवांना सुद्धा माहित आहे मी सुद्धा काही अपशब्द करत नाही. आई बाप वडील भाऊ बहीण आपण कशावर जात नाही. बुवांची सुद्धा चांगली सवय आहे. म्हणून बुवांचे नाही माझ्या जास्त बारीक होतात या घाटकोपरमध्ये. मला वाटतंय या घाटकोपरमध्ये बुवांची माझी आज 5वी बारी असेल आणि गावाला आमच्या झाले ते वेगळे. म्हणून बुवा गणाची चाल तुम्हाला दिलेली आहे, गण दिलेला आहे. आता गवळणीची चाल आहे का बुवा. म्हणून नानाचा पारा म्हणला. अरे बाबाला जरा बसून घ्या अजून खजवायचे हाय. हा एवढ्या तुम्ही नाचायचं नाही, आज जरा बुवाला नाचवायचं. हा कसं नाचतात ना बुवा गवळण ऐकून ते बघा तुम्ही. आता काय फालतू बोलणार नाही. अय्यो रामा रामा लफड्यात पडलो ना. चाल माहिती आहे ना. हा आता बुवा येऊन म्हणतील काय
समीर बुवा जुन्या चाली गातो पण बुवा जुनं ते सोनं असं कोणीतरी म्हटलेलं आहे म्हणून म्हणायचं काय बघा हा सांगून ऐकत नाही हा लबाड का ना काय सांगितलं तरी ऐकत नाही हा आमचे दही दूध दोन्ही जे काय असतं ते घरातून नुसतं चोरून घ्यायचं खाऊन घ्यायचं हा इथं कुठे दही दूध ठेवला असेल घरात आहे टाकून ठेव दही दूध आता लबाडगानं ये दही दूध चोरून घेऊन सांगा खराब हा आणि लाज नाही अजिबात त्याला मी दही दूध खाल्लंच नाही म्हणतो हा हा सांगून ऐकत नाही याला करावे सांगा हो काय अग यशोदा माय याला सांगून थकले मी बाय ऐकला नाय 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 याच तंगड मी तोडणार हाय आहे गवळण राधा नाव माझ ए कृष्णा आहे गवळण राधा नाव माझ आज तुला मी सोडणार नाही यशोदा माय याला सांगून थकले
रसिको, शक्ती तुला नियमाच्या मंडळाच्या नियमाप्रमाणे बुवा आम्ही एकमेकांना प्रश्न विचारतो. बुवांचा सुद्धा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे आणि माझा सुद्धा प्रश्न बुवांना मी दिलेला आहे. परंतु या माझ्या रसिक राजासाठी मी माझा प्रश्न वाचून दाखवतो. ऋषी पूर्वजांचा, जरा सगळ्यांनी शांत राहावा. बुवांना प्रश्न ऐकायला गेला पाहिजे, तुम्हाला सुद्धा ऐकायला आला पाहिजे. ऋषी पूर्वजांचा मोठा आवडता देव, ऋषी पूर्वजांचा मोठा आवडता देव, सुखकर्ता दुःखहर्ता व विघ्न निवारिता आणि 10 बहिणींचा पुत्र. त्या देवाचे व 10 बहिणींची नावे काय? बुवा टीप आहे शंकर, पार्वती आणि गणपती. हे सोडून सांगायचंय बुवा. आणि बुवांना सूचना आहे एकच, जेवढ्या बुवांची माझ्या वाया झाल्या तेवढ्या माझ्या बुवांना सांगितलंय, बुवा प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर उत्तर देऊ नका. माझी काय जबरदस्ती नाही, पण या बुवांची घालेली सवय, हा त्यांच्या वडिलांना सुद्धा घेऊ नका आणि सांगतात की बाबा या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रत्येक बारीमध्ये बुवांनी चुकीचे उत्तर दिले. बुवा तुम्हाला विनंती आहे, हे बघा कोपऱ्यापासून तुम्हाला हात जोडतो, या माझ्या रसिक राजासमोर जर बुवा खोटं बोललात ना तर बघा, जर तुमच्याकडे ग्रंथाचा पुरावा असेल तर मी प्रश्नाचं उत्तर मान्य करेन बुवा, मान्य करणार शाही राहील. पण बुवा या रणांगणामध्ये बुवा खोटं उत्तर कृपया देऊ नका. बुवा रसिकांची दिशाभूल तुम्ही करू नका. म्हणून पोरं फिरवा जरा. गाणी झालेली आहेत बघा. आज भुवना भरपूर बोलणार आहेच, पण आज ज्या निमित्तानं वारी ठेवलेली आहे ती म्हणजे आपल्या या घाटकोपर नगरीमध्ये, या हनुमान नगरमध्ये त्रैलोकेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा सोहळा अगदी उत्साहामध्ये पार पडत आहे. कारण खरंच या तुमच्या मंडळाचं सुंदर नियोजन आहे. खरंच खूप एकदा तुमच्यासाठी स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या बघा. पण एखाद्या मंडळाचं गाणं झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे का नाही? पण यंदाचा 14वं वर्ष आहे, बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचं काय बघा, या घाटकोपर नगरीमध्ये, या घाटकोपर नगरीमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव भरलेला आहे. घाटकोपर मध्ये महाशिवरात्रीचा उत्सव भरलेला आहे. 14वं वर्ष अहो मंडळ कसं गाजलेलं आहे. हरा फुलांनी सजावट करून, या हरा फुलांनी सजावट करून मंदिर कसं सजवलेलं आणि या मंडळाच्या सर्व सदस्यांनी या मंडळासाठी प्रेमाचं अंकुर रुजवलेलं आहे. म्हणून काय म्हणायचे बघा, लक्ष असू द्या कृपया, शांतपणे, जास्त एकंदरा बोलणार आहे, शांतपणे ऐका. त्रैलोकेश्वर महादेव मंदिर,
त्रैलोकेश्वर महादेव मंदिर आहे घाटकोपर मध्ये महान. त्रैलोकेश्वर महादेव मंदिर आहे घाटकोपर मध्ये महान. या हनुमान नगरात उत्सव भरलाय. या हनुमान नगरात उत्सव भरलाय. सारे आनंदले हे भक्तजन. या हनुमान नगरात उत्सव भरलाय. सारे भक्तजन या हनुमान नगरात उत्सव भरलाय. कौतुकाची बाब आहे. कारण आजकालची मंडळी काय तर तुम्हाला सांगतो 2 ते 3 वर्ष म्हणजे काही शिकतात. पण खरं तुमच्या मंडळाचं कौतुक 14 वर्ष तुम्ही अगदी सक्सेसफुल मध्ये पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मंडळाला काय म्हणतात बघा. हे 14 हे वर्ष मनी होत साऱ्यांच्या हर्ष. आणि होत साऱ्यांच्या हर्ष. आणि होत साऱ्यांच्या हर्ष. मगना महादेव चरणी आहे. मगना महादेव चरणी मंडळाचा उत्कर्ष. मंडळाचा उत्कर्ष. मंडळाचा उत्कर्ष. लहान थोर सारा लहान थोर सारा हनुमान नगरात उत्सव भरलाय. माझ्या बारीची 4 गाणी झालेली आहेत. एक मंडळाचं गाणं होतं. पण बुवानं या पहिल्या बारीमध्ये जास्त काय बोललेलंच नाहीये. बुवा ज्या पद्धतीने मी बारी केले त्याच पद्धतीने बुवा तुम्ही बारी करायचे. माझ्या मागोमाग यायचा प्रयत्न करायचा आहे बुवा. पण बघा रसिक हो, या बुवानं सर्वच प्रेमाचं दिलं
पण बुवाचा प्रेम उतू जाईल का नाही सांगा मला. जाईल का नाही उतू प्रेम केलं तर जाईल का नाही. म्हणून बुवाची एक जरा खोड काढतो. खोड काढलीच पाहिजे हो. नाही तर बुवा काय तापायचं नाही. आणि जर बुवा तापलं ना तर मग दुसऱ्या बारीमध्ये जाम धमाल करणार बुवा. हा म्हणून बुवा तोच काढतोय. तोच कसा काढतोय बघा. बेंजोचा आवाज थोडा कमी येतोय. हॅलो बघा. हो नामे बुवा तोच कसा गातो ऐका. उत्तर द्यायचंय. रिमझिम पाणी ना शंत तुम्हाला दादाने वाजवले बघा. आज बुवाची माझी बारी आहे. आज झगडा आहे त्यांना. सकाळी कोंबड्या आला तर चालेल. मग अशी बोललोय नाही बुवाला सोडायचं. आज सोडायचं नाही बुवाला. हा नाही बुवाला सोडायचं. अहो याला धरून जोडायचं नाही सोडायचं. या नाम्याला नाही ग सोडायचं. ओ नामे बुवा अहो जरी नाटक केलं ह्यानी. अहो जरी नाटक केलं ह्यानी. अहो बघा कितीही रडायचं नाही सोडायचं. माझी पहिली फेरी मी इथं समाप्त करतोय. तुम्ही जर काय अति घाई केली तर बुवा तुमची आज या घाटपर्यंत वेळ काढली. आणि बुवा तुमच्या पहिल्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझी फेरी इथं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय